कधी तुम्ही विचार केला आहे का, आपलं हे जग हा सजीव, श्वास घेणारा, विचार करणारा कुठून आला? देवांनी निर्मिती केली ही केवळ नैसर्गिक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. आणि जर उत्क्रांतीच सत्य असेल तर मग विष्णूंचे अवतार, समुद्रमंथन आणि युगांचा इतिहास हे केवळ पुराणकथा नाहीत का? पण थांबा, जर पुराणकथाच खरी विज्ञानाची भाषा असतील तर आज आपण पाहणार आहोत सृष्टीचा आरंभ, पृथ्वीचा जन्म आणि मानवाच्या उत्क्रांतीचा पहिला अध्याय. शेवटपर्यंत पहा, कारण ही कथा आहे देवत्वाची नव्हे तर मानवत्वाची पहिली ठिणगी कशी पडली याची. अंधार, शून्य, काहीच नव्हतं. केवळ एका क्षणात ब्रह्मा नावाच्या ऊर्जा केंद्रातून फुटला अग्नीचा विस्फोट. तोच सृष्टीचा आरंभ झाला. सुरुवातीला पृथ्वीची निर्मिती कशी झाली ते आपण पाहू. अगदी बारीक सारीक गोष्टी देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातूनही जर तुम्हाला काही शंका असेल तर त्याचंही समाधान आपण करू. पण ही गोष्ट तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ऐका. ही खूप सखोल आणि विचारपूर्वक केलेली आहे. ही केवळ गोष्ट नाही तर हे एक वैज्ञानिक, आध्यात्मिक, धार्मिक या तिन्हींचा संगम आहे. आणि यातूनच मी तुम्हाला सांगणार आहे कलियुग, हो कलियुग हे चारही युगात श्रेष्ठ कसे आहे. तुम्ही म्हणाल डोक्यावर पडला आहात का? कलियुग तर अधर्मींचं, पापांचं युग आहे आणि तुम्ही त्या युगाला श्रेष्ठ म्हणताय. हो, ते युग खरंच श्रेष्ठ आहे. का आणि कसे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातूनही जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. हळूहळू त्या ज्वालामय गोळ्यातून, म्हणजे त्यावेळेला ब्रह्मांडामध्ये अनेक विस्फोट होत होते आणि त्या विस्फोटातूनच एक गोळा हा आपल्या पृथ्वीचा त्यातून तयार झाला असे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. त्यानंतर तो गोळा याच्यावर सुद्धा भयानक विस्फोट होत होते. विस्फोट म्हणजे हायड्रोजन सतत बाहेर पडायचा, ऑक्सिजनशी संयोग व्हायचा, स्फोट व्हायचा आणि त्या स्फोटातूनच पाण्याची निर्मिती झाली. आणि ज्या सखल भागामध्ये जिथे पाणी पडायला लागले तिथला वरचा भाग थंड व्हायला लागला आणि थंड झाल्यामुळे तो आकुंचन पावत खाली गेला. तर त्यावेळेला पृथ्वी शांत नव्हती, अतिशय तप्त होती. त्यामुळे त्या पाण्याच्या वाफा तयार झाल्या. त्यानंतर पाऊस पडले आणि हळूहळू पृथ्वी थंड व्हायला लागली. त्यानंतर काही ठिकाणी डोंगर झाले, दऱ्या झाल्या, काही ठिकाणी खूप खोलगट भाग झाला आणि त्यामध्ये पाणी साचलं. त्यालाच आपण समुद्र असे म्हणतो. हळूहळू त्या ज्वालामय गोळ्यातून तयार झालेली पृथ्वी, तिच्यावर लावा वाहत होत्या, ज्वालामुखी उफाळत होते. धूर, राख आणि अग्नी यांनी आकाश व्यापलं होतं. हा काळ म्हणजेच निर्मितीचा काळ होता. ब्रह्मा म्हणजे मेंदूतून जन्मलेली नवीन कल्पना, जी म्हणते काहीतरी तयार व्हायला हवं. ब्रह्मा म्हणजे सर्जनशील, ब्रह्मा म्हणजे निर्मिती करणारा, ब्रह्मा म्हणजे नवनिर्मितीचा जनक, विष्णू म्हणजे त्या कल्पनेचा पालन करता आणि शिव त्या कल्पनेचा समाप्तिकारक म्हणजेच नियंत्रण ठेवणाऱ्या. ह्या त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मांडाची 3 अंग आहेत. मानवी शरीराची देखील ती 3 अंग आहेत. ती कशी आहेत हेही मी तुम्हाला पुढच्या आपल्या भागांमध्ये सांगणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण ही सिरीज तयार केली आहे. यामध्ये आपण 4ही युग सांगणार आहोत. सुरुवातीला मानव तयार कसा झाला, त्यानंतर युग कसं तयार झालं आणि त्या युगामधील माणसांच्या वृत्ती कशा झाल्या आणि त्यानंतर आपण
त्या युगांमध्ये तुलना करणार आहोत आणि त्या युगांच्या तुलनेनंतर आपण शेवटी कोणत्या निष्कर्षास येतो आहे हे तुम्ही आणि मी मिळून येणार आहोत. तर चला मग आपल्या सिरीजला सुरुवात करूया भव्य आणि दिव्य अशा. तर आता आपण पाण्याची निर्मिती, जीवनाचा पहिला प्रवास, जीवन कसं तयार झालं याविषयी पाहूया. पृथ्वीवर अजून जीवन नव्हतं, पण आग आणि वायूंचा खेळ सुरू झाला होता. ज्वालामुखी फुटताना सतत हायड्रोजन वायू बाहेर पडत होता आणि वातावरणातील ऑक्सिजन त्या हायड्रोजनला भिडला आणि पहिल्यांदाच पाणी तयार झालं. लाव्याच्या दर्यातून निर्माण झालेलं पाणी थंड होऊ लागलं. वाफा आकाशात गेल्या, ढग बनले, पाऊस पडू लागला. पृथ्वी आता शांत होत होती. पण या शांततेतच एक चमत्कार दडलेला होता. या पाण्यात समुद्राच्या अथांग गर्भात पहिला जीव जन्मला. अगदी सूक्ष्म, एका पेशीचा, एकपेशीय प्राणी. हो, हाच त्या जीवनाचा पहिला श्वास होता. लाखो वर्षांनी या सूक्ष्म पेशींनी एकत्र येऊन तयार केले बहुपेशीय प्राणी. सुरुवातीला अमिबा हा एकपेशीय प्राणी तयार झाला. त्यानंतर एकपेशीयकडून द्विपेशीय, द्विपेशीयकडून बहुपेशीय प्राणी तयार झाले आणि त्या काळात समुद्रात फिरणारे बहुपेशीय जीव म्हणजेच मासे. मासे हे पहिले बहुपेशीय जीव होते. म्हणजेच आपल्या भगवान विष्णूंचा पहिला अवतार, मत्स्य अवतार हे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे पहिला बहुपेशीय जीव हा मासा होता. हे आपल्या विष्णूंच्या पहिल्या अवताराने सिद्ध केले आहे आणि विज्ञानाने देखील ते सिद्ध केलेले आहे. विष्णूंचा पहिला अवतार मत्स्य, कारण विष्णू म्हणजेच पालनकर्ता, ऊर्जा आणि पाण्यातलं पहिलं जीवन हेच पालनाचं मूळ. हळूहळू समुद्रात जीवांची गर्दी वाढली. जीवनाला आता नवी दिशा हवी. पाण्याबाहेर जगण्या ती गर्दी एवढी प्रचंड होती की प्रत्येकाला आपलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दुसरीकडे जागा पाहणं गरजेचं किंवा क्रम प्राप्त होतं. मग हळूहळू ते जीवन जमिनीच्या दिशेने जायला लागले आणि अशा रीतीने काही प्राण्यांनी जमिनीवर पाऊल ठेवले. त्यांना आपण उभयचर प्राणी म्हणतो. हे म्हणजेच विष्णूचा दुसरा अवतार, कुर्मा अवतार. म्हणजे कासव हे पाण्यातही राहू शकते आणि जमिनीतही स्थिर राहू शकते. जो पाण्यात राहतो आणि जमिनीवरही स्थिर राहू शकतो अशा अवताराला आपण उभयचर प्राणी म्हणतो. या काळात पृथ्वीवरची जमीन घडू लागली, पर्वत उभे राहिले, वनस्पतींची बीजे अंकुरली, हवा शुद्ध झाली आणि पृथ्वी आता जीवसृष्टीसाठी तयार झाली होती. या सर्व प्रक्रियेमध्ये ज्वालामुखी फुटले, वायू बाहेर पडले. काही विषारी होते, त्यातून बाहेर पडणारे नायट्रोजन, सल्फर असे भयानक विषारी विषारी वायू देखील बाहेर पडले. हेच वायू म्हणजे हलाहल विष. काही जीवनदायी सुद्धा बाहेर पडल्या. लक्ष्मीप्रमाणे संपत्ती म्हणजे काही खनिजे, मीठ आणि इतर बरीच खनिजे जे पृथ्वीच्या गर्भामध्ये उष्णतेने तयार झालेली होती ती देखील बाहेर पडली. त्यालाच आपण लक्ष्मी असे म्हणतो. आणि काही बुद्धी वाढवणारे तेच अमृत होते. देव म्हणजे बुद्धी आणि दानव म्हणजे शक्ती आणि समुद्र मंथन म्हणजे पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडणाऱ्या चांगल्या वाईट शक्तींचा संग्राम. जीवन आता तयार झालं होतं, पण अजून मानव जन्मला नव्हता. पृथ्वीवर आता नवीन जीव येणार होते. ते जमिनीवर धावतील, जंगलात शिकारी करतील आणि शेवटी विचार करायला शिकतील. पुढच्या भागात पाहूया वराह अवतारापासून नरसिंह अवतारापर्यंतचा काळ, जिथे पृथ्वीवर प्राणी आणि मनुष्याच्या आकृतीचा आरंभ झाला.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग नक्कीच पहा. आपला चॅनल म्हणजे विज्ञान, धार्मिक यांचा सुरेख संगम आहे आणि प्रत्येक गोष्ट ही अतिशय तपासून पाहिलेली आहे.